सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। देशमुख यांना मारहाण झालेले काही फोटो पाहून महाराष्ट्राचं काळीज पिळवटून गेलं। जालना जिल्ह्यातील जानेफळ येथे एका तरुणाला गरम सळईने चटके देत पूर्ण शरीर भाजण्यात आलं। ही गुंडगिरीची आणि दहशत माजवण्याची मालिका इथेच नाही थांबली, तर अगोदरच मागील 3 महिन्यांपासून चर्चेत असलेल्या आणि गुन्हेगारीच्या झळा सोसत असलेल्या बीडच्या शिरूरमधून अमानुष मारहाणीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। पण या व्हिडिओत अमानुष मारहाण करणारा सतीश उर्फ खोक्या भोसले कोण आहे? सतीश भोसलेला राजकीय आश्रय कोणाचा आहे? हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। नमस्कार, मी निरंजन, स्वागत आहे तुमचं इन्फोवारीमध्ये। कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात मरण स्वस्त झाले का, असा प्रश्न आता पडायला लागलाय। एका भिल्ल समाजातील व्यक्तीला क्रिकेट बॅटच्या साहाय्याने बेदम मारहाण करण्यात आली। शिरूर तालुक्यातील आनंदगाव येथील व्यक्तीला सतीश उर्फ खोक्या भोसलेने मारहाण केली। मार खाणारी व्यक्ती ही ऊसतोड कामगार आहे। दरवर्षी उचल घेऊन तो कारखान्यावर जातो, मात्र यावर्षी घेतलेली उचल तो फेडू शकला नाही, म्हणून मुकादमाने त्या व्यक्तीचे अपहरण केलं आणि त्याला सतीश भोसलेच्या स्वाधीन केलं आणि खोक्याने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली। आलिशान गाड्यांमध्ये फिरणारा खोक्या दहशत माजवतो आणि मारहाण करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित देखील करतो। ऊसतोड मजुराला देखील खोक्याने त्याच्या टोळीने अशीच बेदम मारहाण केली। हतबल मजुराची पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याची हिंमत झाली नाही, कारण सुरेश दस यांचा समर्थक असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले याला आतापर्यंत कुठल्याच पोलीस स्टेशनमधून अटक करण्यात आलेली नाहीये। यामुळे या प्रकरणात सतीश भोसले मोकाटच राहिला। मजुराच्या बायकोकडून करण्यात आलेल्या पोलीस तक्रारीत फक्त मुकादमावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला। शेवटी या मजुराच्या बायकोला केस लढण्यासाठी वकील देखील मिळाला नाही आणि प्रकरणाला पुढे वेगच मिळाला नाही। सतीश भोसले हा मागील 5 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे। शिरूर कासारमधील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे। सतीश भोसलेकडे भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे पद आहे। सुरेश दस यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून भोसलेची ओळख आहे, मात्र अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। मात्र सतीश भोसलेची दहशत कशी सुरू आहे हे आणखीन एका घटनेतून पुढे आलं। शिरूरपासून अगदी जवळ असलेल्या बावी गावात दीपक ढाकणे आणि त्यांच्या मुलाला भोसलेच्या टोळीने अशीच बेदम मारहाण केली। काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेने हरण पकडण्यासाठी वाघोर लावली होती। वाघोर हे वन्य प्राणी पकडण्यासाठी सापळा असतो। सकाळच्या वेळी बावी फाट्यावर हरण पकडण्यासाठी भोसले दबा धरून बसला होता, मात्र त्याच वेळी दीपक ढाकणे हे वाघोर ओलांडून शेतात शौचास जात होते। पण ढाकणे यांना पाहून सापळाजवळ असलेले हरिण घाबरून पळून गेले आणि सतीश भोसलेचा पारा चढला। यानंतर झालेल्या बाचाबाची ढाकणे यांना एवढी मारहाण करण्यात आली। मारहाण एवढी जबर होती की त्यात त्यांचे 8 दात पडले। आपल्या वडिलांना सोडायला आलेल्या मुलाला देखील पायाची वाटी सरकेपर्यंत मारहाण करण्यात आली। कोणतीही चूक नसताना या कुटुंबाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागला। पोलीस स्टेशनमध्ये ढाकणे यांची तक्रार न घेता उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला। सतीश भोसले यांनी आतापर्यंत अनेक वन्यजीव प्राण्यांची शिकार केली आहे। वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिकार करणे हा गुन्हा आहे, मात्र भोसलेवर आजपर्यंत कोणताच गुन्हा दाखल झाला नाही। सतीश भोसलेचे हे सगळे प्रताप कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत, असा सवाल आता उपस्थित होतोय। अशाच नवनवीन माहितीसाठी इन्फोवारीला सबस्क्राईब करायला विसरू नका।